हे एव्हरीवन, इट्स मी निहाली अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा ब्लॉग आहे कृष्ण जन्माष्टमीचा. आफ्टर लॉंग टाईम माझा हा ब्लॉग येत आहे, बट हा ब्लॉग खूप छान होणार आहे. आणि आम्ही कसं काय सेलिब्रेट करते कृष्ण जन्माष्टमी, आम्ही कशी सेलिब्रेट करतो हे सगळं आम्ही तुम्हाला शेअर करणार आहे. सो आम्ही आता पाळणा बनवायला स्टार्ट केलं आहे आणि मग नंतर ते फ्लावर्सचं डेकोरेशन वगैरे करणार. मग आता किती भोग लावणार वगैरे तुम्हाला सगळं आम्ही शेअर करू. आता मामा पण आलाय आणि मामा दीदीला हेल्प करतोय पाळणा बनवण्यासाठी. तुम्हाला ते दाखवते फर्स्ट, नंतर बाकीचं सगळं. इथं मम्मी आता गजरा बनवते. हाय कर ना. हाय. आता कॅमेरात बघ. हाय. दिसतंय का रे? आमचा पाळणा आताच भारी दिसतोय. मी पाळणा पूर्ण दाखवणार नाहीये. पूर्ण डेकोरेशन करताना मी डायरेक्ट फुल लुक दाखवते. अरे बाहेर कसं लावते अशी येली? अरे लावते रे. तू पहिले तो एक साइड बांध आणि मग असं फिरव. मला तर इथला तोरण काढलं नाही. एवढं तेवढं गण्या तोरण बिरण काढायच्या भानगडीत नको पडू. 2 सीटा पुरत असेल ते बाद झाले. सो गाईज, आता वाजले आहे 7 आणि अजूनही आमचं डेकोरेशन झालं नाही. आता स्टार्ट केलं. तुम्हाला दाखवते माऊली पहिला काय करते. काय करते? डेकोरेशन साठी पाठी वॉलला कोको फुल एक्साइटेड झाले. हे काय चालू आहे? काय चाललंय? कोको बाप्पा करायचे ना? राधा राधा असं लिहिलं आहे. अजून एवढी पानं आहेत ती सगळी आम्हाला राधा राधा करून लिहायचं. सो हे सगळं झाल्यानंतर भेट जेव्हा स्टिक करायला घेईल माऊली तिथे पानं, तेव्हा जेव्हा माऊली स्टिक करेल ते बॉलला पान, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. सो नंतर भेट. सो आता इथपर्यंत झालंय आमचं तर डेकोरेशन. अजून आहे, अजून करायचे. फुल डेकोरेशन झाल्यावर डायरेक्ट दाखवेल. येस. हा, ते स्टिक केले राधे राधे करून. हा, ते पिंपलाचं पान. पिंपलाचंच पाणी वाटतं. हा, आणि ही मूर्ती आमची लास्ट इयरची. सो तू काहीतरी बोल आपल्या गोकुळाष्टमी पूजाबद्दल. गोकुळाष्टमी आम्ही खूप लहान असताना मम्मी गोकुळाष्टमी करायची. मम्मीने स्टार्टिंगला एवढं आठवते, मम्मीने स्टार्टिंगला तिथे एकदम छोटासा पाळणा आणला होता. हो, गोल्डन कलरचा. म्हणजे त्याने बालकृष्ण होता छोटा. हा, आणि आमच्या देवारात आहेच, पण त्या पाळण्यामध्ये बालकृष्ण एवढं छोटासा होता आणि पाळणा एवढी सगळं तिकडनं मम्मीने सुरुवात केली. नंतर हळूहळू जसं आम्ही मोठे होत गेलो तसं मम्मीने हळूहळू पाळणा वाढवत गेल्यानंतर मग सेकंड पाळणा. तूच एवढा मोठा पाळणा केलाय. सेकंड पाळणा मम्मी स्टीलचा घेतला होता. हा, आपल्या गोकुळाष्टमी पूजाबद्दल म्हणजे आपण पहिल्यापासूनच करतोय. तुम्ही लहान होत्या, मी स्टार्टिंगला पाळणा घेतला. मला म्हणजे असा पाळणा आवडला. मी लहान असा छोटासा लहान पाळणा घेतला होता. नंतर आस्ते आस्ते दरवर्षी असा छोटा बदली केला मी. आणि जसं मग तुम्ही जर समजदार झाले की मग मी असं करायचं तसं करायचं मग तसे पाळण्याचे आपला पाळणा दरवर्षी असं वाढत गेला. जर आमच्याकडे तो पहिल्याचा पाळण्याचा फोटो असेल तर आम्ही तो ऍड करू. नक्कीच तुम्हाला दाखवू. आमची पहिल्याची जन्माष्टमी आणि आत्ताची खूप डिफरंट. लास्ट इयरचीच एवढी मोठी झाली. लास्ट इयरची पण मस्त. लास्ट इयरची दाखवू आपण. लास्ट इयरची पण आम्ही ऍड करू प्लस पहिल्याची पण आम्ही ऍड करू. हो, तर आमच्या म्हणजे 3 वर्ष झाले की आता तसं आस्ते आस्ते पाळणा आपला मोठा होतो. ही कुठली भाजी? ही आहे ना, दरवर्षी मार्केटमध्ये जो पाळणा आवडेल तो पाळणा. आता आम्हाला पाळणे छोटे वाटतात म्हणून आम्ही मोठे पाळणे बनवायला. तुम्ही डेकोरेशन करता तसं तुम्हाला मम्मी नाही या वर्षी असं जरा वेगळा बनवू, मम्मी पुढच्या वर्षी वेगळा बनवू. तसं काय गणपती ही आपल्या त्याची शेंग माहिती आहे ना? हो, माहिती आहे ना. हा, त्याची पानाची भाजी करावी लागते जन्माष्टमीच्या दिवशी. आपण काय काय भोग केले ते तर सांग.
56 भोग. 56 पेक्षा जास्त आहेत आपल्या 56 पेक्षा जास्त भोग आहेत आमच्या कन्हैयाला लागतात. हो आता आम्ही ते डायरेक्ट आहे ना त्यांना म्हणजे काय सर्व करू ना वाढू ना आपण हा. ते भोग देऊ ना तेव्हाच आम्ही दाखवू. आम्ही नैवेद्य दाखवू ना, नैवेद्य देईल ना मम्मी तेव्हा आम्ही तुम्हाला ते भोग पण शेअर करू. हो. 56 भोग. खूप काय काय खूप काय काय ते एवढं- दरवर्षी आमचा असतो 56 भोग. सो आता एवढं सगळं आता क्लीन करू आणि पटापट डेकोरेशन वगैरे करू मग नंतर तुम्हाला फायनल लुक दाखवू. सो गाईज आता आमची पूजा स्टार्ट होणार आहे आणि मी तर सिंपल अशी कुर्ती घातली आहे. मी ही कुर्ती वेअर केली एकदम सिंपल लुक. सो आम्ही आता पूजा वगैरे करू तेव्हा दाखवते आणि मेन म्हणजे तुम्हाला मी दाखवणार आहे आम्ही भोग. हा आमचा मल्हार आणि आत्या आणि छोकुली दिदी सुद्धा आली आहे. जोरात बोल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. गाईज पूजा खूप सुंदर दिसते, खूप सुंदर, खूप आवडते कृष्ण जन्माष्टमी. माग्याचं राधा राधा करून दिला आहे कुंकलाच्या पानावर. इथे पाळणा आणि आमची मूर्ती आहे कृष्णाची आणि हे भोग आहे. सगळे ड्रायफ्रुट्स अँड स्वीट्स वगैरे सगळे मस्तपैकी पूजा स्टार्ट करणार आहे. गाईज आमची आत्या आल्या. आत्या आहे का? आत्या पण आल्या ना तर मामा वगैरे सगळे येणार आहेत. नंतर भेटू फुल ऑफ फन.
मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते मान कामना पूर्ती जय देव जय देव रत्न कळीश्वरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केसरा हिरे गळी मुकुट शोभा तो भरा रुंजुंची नुपुरे चरणी घालया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते मान कामना हरी कोबर साखर वाटा सोबाला तो चवथ्या दिवशी बोलली बाली अनुसरानी वाजवली टाली कृष्ण जन्मला यमुना तली चोबाला जो रे जो कृष्ण जन्मला यमुना तली चोबाला जो रे जो पाचव्या दिवशी छातीचा विडा निंबून आरलं देवीला पुडा तान्या बालाची दृष्ट गोपाडा चोबाला जो रे जो तान्या बालाची दृष्ट गोपाडा चोबाला जो त्या घरा चोबाला जो रे जो चला यशोदा आपल्या घरा चोबाला जो रे जो पाचव्या दिवशी छातीचा मला तिथे सोनेरी धन पलालं यशोदा दिवस कृष्ण डोलं चोबाला जो रे जो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोलं चोबाला जो रे जो आठव्या दिवशी आठवचं नाड कृष्णाची वाट झोबाला जो रे जो श्रीकृष्णाची पाहते वाट झोबाला जो रे जो नवव्या दिवशी नववीचा गुंडा चंद्रबाळाच्या गिरला चंद्रा वासुदेवाला म्हणवा बंद झोबाला जो रे जो वासुदेवाचा सोडला बंद झोबाला जो रे जो दहाव्या दिवशी धाग्याची नात यशोदा मातेला आनंदात झोबाला जो रे जो पूर्णव्या दिवशी बोला केला विधीला बोला कृष्णाच्या पालना गायला झोबाला जो रे जो श्रीकृष्णाच्या पालना गायला झोबाला जो रे जो आम्ही आता पूर्ण आमच्या कृष्णाचे एक वस्त्र आणि भोग वगैरे काय काय ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवू आणि अजून फॅमिली यायची बाकी आहे. तर हा ब्लॉग जरा मोठाच होणार आणि उद्या गोपाला सुद्धा आहे आणि उद्या गोपालाचा पण ब्लॉग ए जरा लागलाय सिद्धार्थाच्या मागेच. पोचला बघ माझा मान घ्या चार सगळीकडे उडवा पाच तुकडे ठेव पाच तुकडे ठेव शेंडीकडचा भाग कुठे कुठे ठेव गाईस आमची पूजा झाली आरती वगैरे सगळं झालंय. फुल ऑफ मेसी घर झालंय आमचं. बेडरूम पण फुल भरलंय. सगळे पाहुणे वगैरे अजून मेन म्हणजे मामाकडचे यायचे पूर्ण आमचं घर भरणार आहे आणि नंतर ही आमची आत्याची पोरगी आली. या ओळखतात पहिल्या ब्लॉग मध्ये आली ती. हो मल्हार पण होता मस्त. काका वगैरे सगळे आले. बोल काहीतरी बोल. कशी दिसते मी एकदम साधा सिंपल. दोघी पण छान दिसतात. आणि तू आता बोल. मी काहीच नाही दिसत. तो गाईस हे आमच्या बाळाचे वस्त्र आहेत आणि हे इथं त्यांना नैवेद्य आहे. आलू वडी पुरी चवळीची भाजी आणि कुठली भाजी हा ते तुम्हाला ए स्वागत करते आम्ही. ये लवकर ये लवकर लवकर ये लवकर.
गाईस मामाकडचे पण आले. मामा पण आले पूर्ण. आता मेसी म्हणजे फुल बघा फोटो चालू आहे. फुल भरलेला घर आहे. तुम्हाला दाखवलं मस्त मजा म्हणजे खूप होणार आहे. तुम्ही कंटिन्यू राहा. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये आणि मेन म्हणजे पाळणा कसं वाटलं ते सांगा. खरंच सांगा कमेंट मध्ये कसं झालं आमचं पाळणा वगैरे. तुम्हाला लास्ट इयरची पण व्हिडिओ दाखवू आम्ही. त्यात ऍड करू. मामा हाय करा. मामाकडचे पण आले. चलो मी काय बांधलं पाळणा आणि हे झाडं बिडं पण झाडं बी गेले. चल मी गेले. मी काय करतो त्यांची भांडणं कोणी केलं डेकोरेशन. सगळे बोलतात डेकोरेशन छान आहेत म्हणून. तिला बांधलं मला सकाळी 4:30 वाजले. झालं नाही पण बांधला नव्हता तेव्हा आपण. वंदन तू मोर कसा राहतो. मोर कोणी केले मी. सगळे आता बोलतात डेकोरेशन खूप छान आहे. आणि ह्याच्यावर या दोघांची ए, भांडण. मी झालं, सुरू झालं. केलंय ह्यावरनं दोघांची भांडणं चाललंय. हा माझी मी काय बोलली घे. गुरु बिचारा या मामाचं काहीच नाही. हा आलाच नव्हता हेल्पला. मी लावली. बोलून पण दिली बोलला ना बोलतो. कोणी दिली मी बोलली ना पाळणा तू बनवला. गुड्ड्या हे कोणी अरे सर्व हे कोणी मानवाने तिच्या. ए गेली. चुप. हे सर्व कोणी मानवाने गेली. पाईप तू केलं पाईपाचं काम आणि तिने फुलांचं. पण पायपा द्यायला मी तुला हेल्प केले. मेजर घे ते अरे घे. बाबा विराज काय चाललंय. सर्व मावणी गेलेले काय नाही. हे बोल बोल. सर्व एकटी मावणी गेलेले आहे. मेहनत करून बिचारी बघा कशी. अशीच आहे आमची माऊ. मेहनत करते आणि अशीच राहते. काय पाहिजे तुला. तिला काय सगळं तर जुबान करून घेतो. मामा तुला काय गप्पा बस. सो गाईज आता वाजले आहे 2:40 आणि आता आमचे उपवास आहेत म्हणून मामी बनवते आहे खिचडी. साबुदाण्याची खिचडी बनवतात मामी. मामी तुम्ही बोला ना आता काहीतरी. आता काय ग मीच नेहमी बोलते. तू पण बोल ना. मी तर बोलतेच आहे. तुम्ही पण बोला इकडे जरा. गेला मामांचं वगैरे. मामा बोलता नाही काहीतरी बोलला. मामा बोलला खिचडी बनवते. आज आमचा शुक्रवार श्रीकृष्ण जयंतीचा उपवास होता. श्रीकृष्णाष्टमीचा. आणि आता शनिवार लागलाय तर श्रावण शनिवार आहे. मग आज काय आम्ही उपवास सोडणार नाही तर खिचडीच खाणार आहोत आम्ही सगळेजण. म्हणून खिचडी बनवते गरमागरम. सो गाईज आमचा उपवास आहे आणि आम्ही खिचडी बनवतोय. खोलणार रे. बाय मामी. बाय बाय. मामाचे डोळे बघा. लास्ट पीस ऑफ जर्नी. काय झालं मामा. काय झालं. बाय अक्षू. अक्षू बाय. काय बोलते. काय बोलते. जाऊ मी. तू राहते जाऊ मी. तू राहा आमच्याकडे. हा सो गाईज आता वाजले आहेत 4 आणि इथं सगळ्यांनी डाव मारलाय. हो देवापुढची सगळं नैवेद्य खाते. जरा ही व्हिडिओ खूप मोठी झाली आहे. उद्याचा ब्लॉग आम्ही गोपालाचा घेतला तर घेतला नाहीतर नाही. हा मग उद्याचं बघू ना उद्या. नाहीतर ह्या व्हिडिओमध्ये ऍड करू नाहीतर तो वेगळा सेपरेट ब्लॉग असेल. ही मॅडम 4 वाजता नटून बसली. अख्खा दिवस होती. मला फोटोज काढायचे. आणि माझं बाळ पण झोपलंय. शुगर पण आता आम्ही काही गॉसिपच करणार आहे सगळे. आता आम्ही झोपणार नाही पण आता ब्लॉग इथंच एंड करतोय. हो ना. अँड छकोली बघा. छकोली खालच्या गाडीला जाणार आहे आता उठून. इफ यू लाईक दिस व्हिडिओ शेअर कमेंट अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. आणि तुम्हाला आमचं डेकोरेशन आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. गुड नाईट. गुड मॉर्निंग. Hey sugar, subscribe.